ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि अशोक सराफ या दोघांनी बजावला मतदानाचा हक्क। ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनीही केलं मतदान। पेडर रोड इथल्या मॉडेल कोऑपरेटिव्ह सोसायटी हॉल इथल्या मतदान केंद्रात मतदान। अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष आणि अभिनेते प्रशांत दामलेंचं मतदान। वर्सोव्यामधल्या वेलफेअर शाळेतल्या मतदान केंद्रावर बजावला हक्क। अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी बजावला मतदानाचा हक्क। कल्याणमधल्या कांसई परिसरात मतदान। अभिनेते शरद पोंक्षे यांनी आपल्या मुलांसोबत बजावला मतदानाचा हक्क। मुंबईतल्या बोरिवली परिसरातल्या गोराई इथे मतदान केंद्रावर केलं मतदान। विजू माने यांनी ठाण्यातल्या लोकपुरम शाळेत मतदान केलं। भारतीय लोकशाहीचा हा सर्वात मोठा क्षण आहे, माने यांचं वक्तव्य। हास्यचित्र फेम अभिनेते समीर चौगुले यांनीही बजावला मतदानाचा हक्क। दहिसर इथे मत नोंदवलं। अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावलाय। वांद्रेच्या पाली हिल परिसरातल्या मतदान केंद्रावर त्यांनी मत नोंदवलं। अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांनी बजावलं आपलं कर्तव्य। जॅकी भगनानी आणि रकुल प्रीत यांनीही केलं मतदान। अभिनेता ऋतिक रोशन आणि राकेश रोशन यांनी बजावला मतदानाचा हक्क, तर अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि शमिता शेट्टीनेही केलं मतदान। अभिनेते अनिल कपूर यांनी विलेपार्ले पश्चिम येथील नरसी मुंजी भवनमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला। कवी, लेखक, गीतकार जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांनीही बजावला आपला अधिकार। जुहूमधल्या गांधीग्राम हायस्कूल इथल्या मतदान केंद्रावरती मत नोंदवलं। अभिनेता फरहान अख्तर आणि झोया अख्तर यांनी बजावला मतदानाचा हक्क। वांद्रे परिसरातील माउंट मेरी हायस्कूल इथल्या मतदान केंद्रात केलं मतदान। ज्येष्ठ कवी आणि लेखक गुलजार यांनी 90व्या वर्षी बजावला मतदानाचा अधिकार। यावेळी त्यांच्या कन्या मेघना गुलजार याही उपस्थित होत्या। बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनं बजावला मतदानाचा हक्क। कॅनडाचं नागरिकत्व सोडल्यानंतर अक्षयनं पहिल्यांदाच भारतात मतदान केलंय। अभिनेता राजकुमार राव यांना अंधेरी चार बंगला इथल्या ज्ञानकेंद्र हायस्कूलमध्ये आपला मतदानाचा अधिकार बजावला। अभिनेता श्रेयस तळपदे, अभिनेत्री मलाइका अरोरा यांनीही नोंदवलं आपलं मत। प्रख्यात निर्माता बोनी कपूर यांनी खुशी कपूर यांच्यासोबत बजावला मतदानाचा हक्क। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।